महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगरात खड्ड्यामुळे एका तरुण डॉक्टरचा बळी गेल्याची घटना घडली आहे। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं असून यानंतर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय। डॉक्टर हनुमंत बाबूराव डोईफोडे असं 28 वर्षीय डॉक्टरचं नाव असून ते उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मागील 1.5 वर्षापासून शिकाऊ स्त्रीरोग तज्ञ म्हणून काम करत होते। रविवारी दुपारी 2 वाजता दुचाकीवरून जात असताना रस्त्यातील खड्ड्यामुळे त्याची गाडी स्लिप होऊन अपघात झाला। त्यांना कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र अतिरक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्याने मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला। यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह त्याच्या बीड जिल्ह्यातील केज कासरी या मूळगावी नेण्यात आला। हनुमंत डोईफोडे याच्या मागे आई, वडील, पत्नी आणि अवघ्या 6 महिन्याची मुलगी असा परिवार आहे। या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत असून उल्हासनगर महापालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होतोय। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।